आज आपण पाहणार आहोत लसूण पालक। त्याच्यासाठी एक मी पालकची जुडी घेतली आहे, स्वच्छ धुवून चिरून घ्यायचं आहे पालक। कढईमध्ये तेल टाकले, जिरं टाकायचं फोडणीला, कांदे चिरून घेतलेत मी, ते 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदे टाकायचे आहेत फोडणीला वरून जिऱ्यावर, परतून घ्यायचं आहे। कांदा परतून घेतल्यावर लसूण टाकलाय, लसूण भरपूर टाकायचं आहे, लसूण पालक करतोय म्हणून आपण। मीठ टाकायचं आहे, परतून घ्यायचं पुन्हा, ते मीठ टाकलेलं आहे। कांदा लवकर लाल होतो, शिजला जातो। टोमॅटो टाकले, 2 टोमॅटो घेतलेत मोठी, परतायचे चांगले कांद्यावर। घरगुती लाल तिखट टाकायचं आहे, ते घरगुती लाल तिखट मसाला मी टाकलेला आहे। धणे पावडर पण टाकायची आहे। आमच्या घरगुती लाल तिखट मसाल्यामध्ये धणे वगैरे असतात, पावडर असते धण्याची। मसाला चांगला परतून घ्यायचा आहे, त्याच्यावर पालक टाकायचे। स्वच्छ धुवून घेतले पालक मिठाच्या पाण्याने, चांगलं परतून घ्यायचं आहे पालक। इथे मी मुगाची डाळ टाकत आहे, मुगाची डाळ मी भिजत ठेवली होती, पालकच्या भाजीत टाकली आहे मी मुगाची डाळ। तुम्हाला आवडत असेल तर टाका, मला आवडते पालकमध्ये मुगाची डाळ, खूप छान लागते खायला। तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल अशा प्रकारे लसूण पालक। हे बघा पाणी सुटलेलं आहे पालक। पालेभाज्यांना पाणी सुटतं, पाणी टाकायचं नाही त्याच्यात आपल्याला। इथे मी 1 चमच बेसन टाकले, चण्याचे पीठ टाकलेलं आहे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये चण्याचे पीठ। पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर शिजवायचं आहे आपल्याला। पीठ शिजलं जातं ह्याच्यात भाजीमध्येच, झाकण ठेवून मंद आचेवर शिजवायचं आहे। अशा प्रकारे मी लसूण पालक केलेला आहे, तुम्हीही करा, तुम्हाला आवडेल।